लावत नाही पण मी काय आमच्याकडे जास्त करून कोण वापरत नाही. ही कलई आहे ना ही फक्त चमक देणार तुम्हाला. आपली स्टील सारखी आहे ना. हे काय आहे? ही शिसं हां आणि हे कतील. हां कधी? हां अच्छा हे शिसं म्हणजे ही फक्त स्टील सारखी चमक देणार. याची गॅरंटी नसते. ओके. हे तुम्ही 2-3 जेवण केलं ना ही खराब होणार. याच्यात आंबट हे नव्हतं. आंबट काही टाकलं ना ती खराब होते. काही पडत नाही. याच्यामध्ये आंबट काही टाका. चिंच लिंबू कोकम काही लिंबू शिजवले तरी काही नाही पडणार. फक्त तिखट मध्ये नाही लावायचं. मग चांगली वालीच करा जी चांगलं टिकेल. ही चांगली याची गॅरंटी देते तुम्हाला. त्याला काय म्हणतात? याला कतील बोलतात कतील. आणि ह्याला याला शिसं. शिसं. ओके. ही फक्त चमक देते. याच्यामध्ये आंबट हे नाही होत. आंबट टाकलं की काही पडणार खराब होतं. आणि किती वर्ष टिकेल पण हे? 1 वर्ष तर? तुमचा वापर चांगला असेल तर 2 वर्ष येते. माझ्याकडनं भांडी केली ना गोव्याला भांडी करून देते. डॉक्टरची मुलगी आहे ना गोव्याला 2-2 वर्षाची भांडी असतात करायला. आपला वापर चांगला पाहिजे. रोजचं गोड लावून टाकायचं त्याची कलई निघून टाकतं ते आधी चमकते. चालेल करा मग. दुकानवाले आधी घेतो भांडी पण गिरायक करत ना ते जास्त पैसे घेतात. तुमच्याकडे समजा 600ला दिले ते आमच्याकडे 400ला देतात. 200 त्यांचा फायदा. तर त्यांना आम्ही ही कलई लावत नाही आणि ती कलई वापरतो. बरोबर. ते पंख्याखाली बसतात. तसं आपण समोरासमोर व्यवहार करतो ना. आता तुम्ही समजा तुमची भांडी खराब झाली समजा 1 वर्षाची जास्त गेली तर परत तुम्ही कोणाकडे आणणार आहे? माझ्याकडे आणणार आहे. असं आहे. टेन्शन नका घेऊ. तुम्हाला बीपी असेल ना बीपी तुमच्या बरोबर येणार जागेवर. असं पण हे बाहेर नाही भेटत ना? बाहेर कसं हे पाय तुम्ही मुंबईला भेटतो सगळं पाय. ते पाणी कसलं हो? प्लास्टिक सोडा. कास्टिक सोडा. त्याची भांडी पूर्ण पहिले साफ करून घ्यायची. म्हणजे जे तुम्ही जेवण केलेलं असेल ना ते पूर्ण तेलकटपणा निघून जातो. भांडी एकदम स्वच्छ निघते.
बेसन पाण्यात कालवून नुसतं लावून ठेवायचं ना आधी? नेहमी का आता नुसतं कालायचं? पहिल्यांदा पहिल्यांदा. ओके. हे नवसागर मारतो ना हा. तेव्हा हां हां हां. बिंदास वापरा तुम्ही कधी डबल कोटिंग केली तसं काय वाटलं तर मी आहे इथं तुमच्या गाडीचा पण खर्च देईन मी. बाहेर ना पितांबरी किंवा लिंबू आणि चिंचणी घासायचं. चिंच आणि हे लावा मीठ लावा हां. नाही तर लिंबू मीठ लावा. आणि आतमध्ये आतमध्ये साबण काही आपलं लिक्विड विम वापरता. लिक्विड चालेल ना? हो, चालेल चालेल